जय श्रीराम मित्रांनो. आत्ता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे, आम्ही लहान असताना म्हणजे शाळेत जात असतो त्यावेळेस या ठिकाणी येत होतो. आमच्या इथे जो दगडूबा हनुमान मंदिर साखरखेडा इथे मी आत्ता आलेलो आहे. आणि लहान असताना मी बऱ्याच वेळेस म्हणजे इथे कधी कधी आम्ही असं दुपारच्या वेळेस म्हणजे उन्हाळ्यामध्ये इथे खाऊत होतो. या ठिकाणी बघा, या इथे बघा, इथे आता तो नाही आहे, पण इथे आम्ही आंघोळ करायचो त्या होत्याची इथे. मस्त थंडगार पाणी वगैरे असायचं आणि इथे म्हणजे उन्हाळ्याच्या त्या दिवसामध्ये आम्हाला खूप छान वाटायचं. आणि हा आता परिसर आता भरपूर बदल झालेला आहे. तर ही जी दोन झाडं आहेत बघा, हे पिंपळाचं झाड आहे आणि हे मी जिथे आत्ता बसलो आहे, मी आता झाडाच्या त्या खोडावरच बसलो आहे. हे म्हणजे मला आत्ता सहज हे बघा, हे जे झाड आहे तेव्हाच आहे. म्हणजे आता मी जे म्हणतो आहे त्या गोष्टीबाबत आता 20 वर्ष झाले असतील तेव्हाचं हे झाड आहे. सहज मी या ठिकाणी बाकड्यावर बसलो होतो आणि बसलो तर मला एक आत्ता म्हणजे अचानक मला आठवण झाली त्या गोष्टीची. आणि म्हणून मग मी आपण याच्यावर एक तुमच्याशी शेअर करावं, म्हणून मग मी तुम्हाला हे सगळा खटाटोप म्हणजे तुमच्याशी शेअर करून मलाही त्याचं एक म्हणजे समाधान आहे. तुम्हाला याच्यातनं काही तुमची काही प्रतिक्रिया असली तर मला सांगा. आणि हे मंदिर खूप छान आहे. म्हणजे आम्ही ते मस्त मोकळे इथे आम्ही आंघोळ वगैरे करायचो. माझा एक मित्र आहे योगेश म्हणून, तो आणि मी यायचो. तो आत्ता म्हणजे नाही आहे, आजारी होता. तर तो आणि आम्ही यायचो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त तिथे. आणि त्याच्यानंतर आमचे आजोबा त्या जे आपलं पत्रवाळी असते ते बनवायचे. त्यासाठी जे काड्या लागतात, ते लिंबाच्या काड्या लागतात बघा, त्या काड्या याच लिंबाच्या झाडाच्या ते न्यायचे. आणि मी पण मग तेच न्यायचो इथून जमा करून. तसंच इथून एक समोर आपण गेलो, आता इथे घरं झाली तर मग तुम्हाला दिसणार नाही, ते समोर एक इनाम म्हणून असा एक परिसर आहे आमचा एक गावामधला तो. त्या ठिकाणी तिथे त्या रस्त्याला म्हणजे पळसाची खूप अशी झाडं वगैरे आहेत. तर तिथून आम्ही ती पानं आणायचो तोडून आणि त्याची पत्रवाळी बनवायचो. तर जवळपास म्हणजे असे आमचे आजोबा सकाळी वगैरे ते जायचे आणि ते तोडून आणायचे आणि त्याची पत्रवाळी वगैरे बनवायचे. ते म्हणजे एकदम तो एक वेगळा अनुभव होता असतो आपल्या आयुष्यात. म्हणजे ज्या गोष्टी आपण आत्ता एकांतामध्ये किंवा तुम्हीसुद्धा असं बसलेले असताना जेव्हा तुम्हाला आठवतं तेव्हा तुम्हाला ते त्याचा म्हणजे आनंद जो आहे किंवा त्याचा जो गोडवा आहे, जो आपण त्याला एक रस म्हणतो, तो नंतर आपण जेव्हा आयुष्यात एका ठिकाणी एक म्हणजे जेव्हा आपण कामामध्ये असतो, जेव्हा आपल्याला असं सगळं आठवतं त्यावेळेस तेव्हा त्याची गोडी आपल्याला कळते. आणि खूप म्हणजे एक वेगळ्या अशा प्रकारचा तो जो आनंद आहे तो शब्दामध्ये आपल्याला नाही करता, तो फील करता येतो आपल्याला. आणि तो जेव्हा फील होतो आपल्याला तर तसंच मला या ठिकाणी आठवण झाला, म्हणून मी तुमच्याशी शेअर करत होतो. आपण आता थोडंसं एक मंदिरामध्ये जाऊनसुद्धा मंदिराची सुद्धा म्हणून दर्शन घ्यायला येतो. हनुमानजीचं दर्शन आपण घेऊया आता. जय हनुमान, जय श्रीराम. हे सगळं बांधकाम म्हणजे तेव्हा नव्हतं, तेव्हा माझ्या मते वरतून पत्र वगैरे होते. आता स्लॅब वगैरे टाकलेला आहे. समोरच्या गाभाऱ्यामध्ये हनुमानजी बघा. आपण प्रदक्षिणा मारूयात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. हे भिंतीवरचे जे चित्र काढलेली बघा, ही सगळी तेव्हाचीच आहे. म्हणजे इथे बाकीच्या सर्व गोष्टी चेंजेस झाल्या, ह्याच्यामध्ये बदल झाला, परंतु हे नाही करत. कारण हे एक जुनं एक खूप चांगल्या प्रकारे इथे एक आमचे ते कलाकार होते, आप्पाजी म्हणायचे त्यांना, आप्पाजी पेंटर. त्यांच्या हाती सगळं त्यांची ही पेंटिंग आहे बघा सर्व.
इथे आपण बघू शकता हे मंदिराचे एक सेवेकरी होते हे. यांचं नाव बघा, सर्गी नामदेव यशवंत पिंपळे. आम्ही लहान असताना त्यांना बघायचो. आणि अशा पद्धतीचं हे खूप अगदी प्रशस्त असा मंडप या ठिकाणी सभामंडप हा आहे. मित्रांनो, हे तुम्हाला सगळं ऐकून कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि धन्यवाद. जय श्रीराम, जय हनुमान.